नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू जयास फूडी फॅमिली. तर आज आपण पौष्टिक असे नाचणीचे खमंग थालीपीठ बनवतोय. खरपूस असे हे नाचणीचे थालीपीठ तुम्ही झटपट सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता. हिमोग्लोबिनची कमतरता हे थालीपीठ दूर करणार आहे. सोबतच काय भाजी बनवू हा प्रश्न तर प्रत्येक गृहिणीला असतो, त्याचाही प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. म्हणूनच रेसिपीला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्कीच करा. चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात. सर्वात आधी तर आहे ना, काय काय साहित्य लागते ते आपण अगदी पटकन बघूया. बीटरूट इथे मी किसून घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे, बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमध्ये, जिरे घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा इथे ओवा आपल्याला घ्यायचा आहे. सोबतच तिळही तुम्ही घालू शकता. इथे मी तीळ घ्यायची मात्र विसरलेली आहे. त्यानंतर नाचणीचं हे जे काही पीठ आहे ना, तर ते मी घरीच तयार करून घेतलेलं आहे. बाजारातून घरी नाचणी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे. त्यामध्ये बरीच धूळ वगैरे असते आणि मग त्यानंतर फॅनखालीच हे नाचणी सुकवून त्याचं पीठ तयार करून मी गिरणीमधून आणलेलं आहे. किंवा मग तुम्ही रेडीमेडही पीठ विकत आणू शकता बाजारातून. रेडीमेड पीठ तयार करून आणताना मात्र किंवा विकत घेताना चांगल्या कंपनीचं किंवा चांगल्या ब्रँडचं असावं. नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या आहारामध्ये ह्याचा समावेश असायलाच हवा. आठवड्यातून एकदा तरी असे हे नाचणीचं थालीपीठ प्रत्येक घरामध्ये बनलंच गेलं पाहिजे, ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होणार आहे. थालीपीठ अतिशय खमंग आणि खरपूस असे बनून तयार होते. शिवाय लहान मुलांना प्रचंड आवडते. आणखी काय हवंय नाही का? आता इथे सर्वच हे पदार्थ मी कोरडे असे मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही इथे भाज्यांमध्ये कोबीसुद्धा बारीक कट करून घेऊ शकता किंवा मग कांद्याची पात असेल किंवा मेथी असेल तर तुम्ही तीसुद्धा बारीक कट करून या थालीपीठामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथे सर्वच पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अगदी व्यवस्थित इथे अंदाज येऊन जातो. सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला पाण्याचाही हळूहळू अंदाज येऊन जातो. त्यामुळे आधीच पाणी वगैरे घालायचं नाही, मीठ वगैरे घालायचं नाही. हळूहळू अंदाज घ्यायचा, नाहीतर मग थालीपीठ खारटसुद्धा होऊ शकतं. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मिरची वाटली होती तर त्यातच मी पाणी घालून इथे पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे. खूप सोपी प्रोसेस आहे. अगदी आपल्याला पिठाची उकड वगैरे काढण्याची आवश्यकता नाही आहे किंवा खूप जास्त लॉंग लेंदी अशी प्रोसेस नाही आहे. अगदी झटपट हे थालीपीठ बनवून तयार होतात. आदल्या दिवशी जर का तुम्ही फ्रीजमध्ये भाज्यांची तयारी करून ठेवली ना, तर सकाळी झटपट हे पीठ तयार करून तुम्हाला हे थालीपीठ टिफिनलासुद्धा मुलांना बनवून देता येईल. पीठ तर इथे तुम्ही पाहू शकताय, अगदी पटकनच मळून झालेलं आहे. खूप जास्त वेळही लागत नाही. अशा पद्धतीने इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ आपल्याला लगेचच थापूनसुद्धा घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी थापून घेण्यासाठी इथे बटर पेपरचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर का एखादा स्वच्छ धुतलेला कॉटनचा रुमाल वगैरे असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. बटर पेपरला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया, म्हणजे थालीपीठ अगदी व्यवस्थित आपल्याला तव्यावरती घालता येईल. एक बटर पेपर खराब झाला ना की 2-4 थालीपीठ थापून झाल्यानंतर तुम्ही हा पेपर चेंज देखील करू शकता. म्हणूनच काय होतं ना की नॅपकिनवरती किंवा कॉटनच्या रुमालावरती थालीपीठ थापून घेण्यापेक्षा हे मला अगदी सोपं वाटलं. म्हणूनच इथे मी असं तुम्हाला बटर पेपरवरच थालीपीठ थापून दाखवलेलं आहे. थोडंसं पिठाचं पोर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला जितके लहान मोठ्या आकारामध्ये थालीपीठ बनवायचे आहेत तर त्या आकारामध्ये तुम्ही पिठाचं पोर्शन घ्यायचं आहे. टिफिनला जर का तुम्हाला थालीपीठ बनवून द्यायचं असेल ना, तर छोट्या-छोट्या आकारामध्ये थालीपीठ बनवले ना, तर ते दिसायलाही आकर्षित दिसतात आणि मुलांची उत्सुकता आणखीनच वाढते की आज काहीतरी वेगळं आहे टिफिनमध्ये. त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात टिफिन. जर का तुम्ही घरी नाश्त्याला बनवताय तर मोठे-मोठे असे थालीपीठ बनवले तरीही काहीच हरकत नाही आहे. कडा अशा बोटांच्या मदतीने दाबून घ्या, म्हणजे कुठे जाड वगैरे हे थालीपीठ ठेवायचं नाही आहे आपल्याला. पातळसर असं मस्त थालीपीठ इथे थापून तयार झालेलं आहे. मध्ये असा खोलगट भाग करून घ्यायचा, म्हणजे सगळ्या बाजूने थालीपीठ व्यवस्थित एकसारखं भाजलं देखील जातं. थापून घेत असताना इथे मी थोडासा पाण्याचाही बोटांना वापर केलेला आहे, म्हणजे काय होतं की पीठ हाताला चिटकत नाही आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित थापून घेता येतं. तर इथे मी तवा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तवा इथे थालीपीठ भाजून घेण्यासाठी करू शकता. तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता. आता इथे अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. थालीपीठ घातल्यानंतर मात्र काही वेळाने थोडासा गॅस वाढवला तरी पण चालणार आहे. थालीपीठ असं तव्यावरती घातल्यानंतर लगेचच उलटायची घाई करायची नाही. एक बाजू पूर्णपणे व्यवस्थित भाजून द्यायची आणि त्यानंतर थालीपीठ इथे आपल्याला उलटून घ्यायचं आहे.
एक थालीपीठ भाजते तोपर्यंत तुम्हाला इथे मी आणखीन एक थालीपीठ थापून दाखवते. सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये पुरेपूर घालू शकता. म्हणजे काय होतं ना, की भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात गेल्यानंतर आईचा जो काही आनंद असतो ना, तो काहीसा वेगळाच असतो बरं का. तुम्ही जर का माझ्यासारखाच विचार करणारे असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, की तुम्हीसुद्धा असंच करता का? आता इथे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि कडा दाबत दाबत संपूर्णपणे हे थालीपीठ अगदी एकसारखं थापून घ्यायचं आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ असं ठेवायचं नाही. खूप जास्त वेळ न लागता अगदी पटकन हे थालीपीठ बनवून तयार होतात. तव्यावरलं थालीपीठ भाजेपर्यंत इथे आपलं दुसरंही थालीपीठ थापून झालेलं आहे. असं केल्यामुळे वेळही वाचतो आणि अगदी पटापट हे थालीपीठ भाजून तयार होतात. आता इथे तुम्ही पाहू शकताय खालची बाजू जी आहे ना, तर ती अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे थालीपीठ इथे भाजून घ्यायचं आहे. थोडासा मध्ये गॅस कमी जास्त केला तरी पण चालणार आहे, पण व्यवस्थित मात्र थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. कारण आतपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पीठ कच्चं वगैरे ठेवायचं नाही आहे आणि परफेक्ट असं तुम्ही टेक्स्चर पाहू शकताय थालीपीठाला. काय मस्त असं आलेलं आहे परफेक्ट. दोनही बाजूने उलटपलट करून खरपूस असे थालीपीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. अशाच सारख्याच पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ इथे तयार करून घेते. रंग तर पहा थालीपीठाला काय अप्रतिम असाच आलेला आहे. तुम्हीसुद्धा आजपर्यंत असे हे नाचणीचे पौष्टिक थालीपीठ जर का कधी बनवले नसेल तर नक्की आवर्जून बनवा. हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असे हे नाचणीचे थालीपीठ रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. असे हे नाचणीचे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग सॉससोबतसुद्धा गरमागरम खाऊ शकता. चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.